मंडळी, मराठा समाजाचा मुद्दा असो किंवा मराठा समाजाच्या हक्काचा मुद्दा असो, या सर्वांचं एकच सोल्युशन, मनोज जरांगे पाटील. सध्यांतर बीडमध्ये मांजूरसुबा येथे झालेली सभा प्रचंड हाऊसफुल झाली व गाजली देखील. नागरिकांनी देखील तितकाच प्रतिसाद दिला. मनोज जरांगे पाटलांची स्ट्रॅटेजी काय आहे हे आज आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया. जय महाराष्ट्र, मी प्रणय आणि आपण पाहत आहात केबी न्यूज. सध्यांतरच्या या मोठ्या कालावधीनंतर म्हणजेच विधानसभेनंतर जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाज व मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला पुन्हा उधाण आणलेलं आहे. थोडक्यात सांगायला गेलं की त्यांचा ध्यास एवढाच आहे की ज्या मराठ्यांना कुणबी म्हणून ओळख आहे त्यांना सलग ओबीसी या श्रेणीत समाविष्ट करून राज्याच्या 27% आरक्षणाचा लाभ घेता यावा अशी त्यांची मागणी आहे. यासाठी आपण 29 ऑगस्टला आपली शिवगर्जना मुंबईत करू असं देखील त्यांनी सांगितलं. तसंच मैदान देखील गाजवलं आणि प्रेक्षकांनी देखील तितकाच प्रतिसाद दिला. याने मराठवाड्याचं वातावरण देखील आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलंच तापलं दिसून येते. सध्या तरी आपल्याला मनोज जरांगे पाटलांचं टार्गेट आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दिसून येत आहे. कारण मागील वेळी जर आपण पाहायला गेलं, जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते, तेव्हा देखील त्यांच्या तोफचा निशाणा हा फडणवीसांवरच होता. मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या टीकेनुसार देवेंद्र फडणवीस म्हणतात की त्यांचा आणि ओबीसीचा DNA एकच आहे. फडणवीस शिंदेना व्यवस्थित काम करू देत नाहीत. फडणवीसांनी 29 जातींना नव्याने ओबीसी मध्ये घेतलेलं आहे व ते ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावतात, व्यवस्थित प्रतिसाद देत नाहीत. याने मनोज जरांगे पाटलांनी सभेमध्ये फडणवीसांवरती जोरदार टीका करून पुन्हा एकदा मैदान गाजवलेलं आहे. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे सत्ताधारी पक्ष, न्यायपालिका आणि समाजाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही न्यायपालिकांनी तात्पुरती त्यांना मनाई केलेली आहे. तसंच सरकार देखील चर्चेत आहे. तर या संवादाचा तोडगा कसा काढला जाईल हे पाहणे फार महत्त्वाचं आहे. तर मंडळी, 48 तासाच्या प्रवासानंतर अखेर पाटील आज मुंबईच्या आझाद मैदानमध्ये दाखल झालेले आहे व अमरण उपोषणाची देखील त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे. नेमकं पुढे काय घडणार, काय अजून कोणावर टीका असणार आहे का कोण टार्गेटवर देखील असणार आहे का, हे पाहणे फार गरजेचं आहे. हे पाहूया पार्ट 2 मध्ये. तर तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा केबी न्यूजला. तोपर्यंत जय महाराष्ट्र.